आज कराडकरचे पाणीदार आमदार माननीय मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला आहे. खरं तर रक्तदान हे शिबिर गरजूंसाठी आहे आणि आतापर्यंत अपघात किंवा बाकीचे ऑपरेशन वगैरे असतात त्याच्यासाठी गरज पडेल, या येणाऱ्या काळात गरज पडणार आहे. त्या निमित्ताने हे खरं तर रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि मोफत चष्मे वाटप हे परंपरेनुसार दरवर्षी असतं आणि नेहमीच हा उपक्रम असतो. त्यात आणखीन एक भर म्हणून रक्तदान शिबिर हे आयोजित केलं आहे. आबा काय सांगाल, आज रक्तदान शिबिर आहे. मनोज दादा यांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम घेऊन आम्ही साजरा करणाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा आमचा मानस होता. परंतु अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या अचानक जाण्याने मनोज दादांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करा. लोकोपयोगी रक्तदान असेल, चष्मे वाटप असेल किंवा आरोग्य शिबिर असतील, जेणेकरून गोरगरीब रुग्णांचे ऑपरेशन होतील, अशा पद्धतीने माझा वाढदिवस साजरा करा. ह्या सूचना आल्यानंतर आज आम्हाला पाटील, अनिताताई, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व कार्यकर्ते, नवनाथ पाटील, राहुल पाटील, आम्ही सगळ्यांची बैठक झाली आणि बैठकीत हे ठरलं की आपण रक्तदान शिबिर, चष्मे वाटप आज आपल्या कोपरल्या आणि सैदापूर गटातला मिळून आज आपण उघडवाडी या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी घेऊ. आज 100 ते 150 लोक रक्तदान करून जातील. 200 ते 250 लोकांना चष्मे वाटप होईल. 50 ते 60 लोकांचं ऑपरेशनचे निदान होतील. ज्यांना मोफत पुण्याला, मुंबईला ऑपरेशन न्यायची सोय तिथे बुवा करतील. 21,000 ऑपरेशन त्यांनी आजपर्यंत मनोजदादा युवा मंचच्या वतीनं केलेले आहेत. अत्यंत चांगला उपक्रम, अत्यंत चांगला प्रतिसाद या आरोग्य सेवेला आज लाभलेला आहे. दादांना या निमित्तानं मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांना दुर्गायुष्य लाभो आणि या महाराष्ट्र राज्याचे येणारे मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळावं एवढ्याच त्यांना शुभेच्छा देतो. मनोजदादांच्या माध्यमातून पाठीमागच्या जवळपास 15 वर्षापासून गरजू लोकांच्यासाठी ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि रक्तदान शिबिर अशा योजना चालू आहेत. जवळपास मागील 14 वर्षामध्ये 21,000 ऑपरेशन आपली मोतीबिंदू शस्त्रक्रियेची पूर्ण झालेली आहेत. HV देसाई हॉस्पिटल पुणे आणि मनोजदादा घोरपडे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने ही ऑपरेशन 2014 पासून करण्यात येतात आणि 21,000 मधील सर्वच्या सर्व ऑपरेशन अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आहेत. मागील काही वर्षापासून आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचंही नियोजन करतो. यावर्षी आदरणीय मनोजदादांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीच्या उपसभापती अनिताताई आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं भव्य असं नियोजन केलेलं आहे आणि ह्या नियोजनामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांना, रक्तदात्यांना रक्तदान करण्याची संधी मिळणार आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान केल्यामुळे आपण एक प्रकारची देशसेवा करतो. या देशसेवेच्या माध्यमातून आपण जे रक्तदान करणारे दाते आहेत त्यांना देखील शुभेच्छा देऊया. या ठिकाणी मागच्या वर्षी संतोष आबांच्या माध्यमातून आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून जम्मू काश्मीरला 2,000 लोकांच्यासाठी रक्तदान शिबिर राबवण्यात आलं होतं. इथून 2,000 लोकांना घेऊन त्यांनी जम्मू काश्मीरला जाऊन रक्तदान केलं होतं. अतिशय मोठी सेवा त्यांच्या माध्यमातून घडली. आज मनोजदादांच्या आणि आबांच्या पायावर पाय ठेवून इथून पुढच्या काळामध्ये देखील अशी शिबिरे आयोजित केली जातील आणि मनोजदादांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी याच्यामध्ये अनेक चांगल्या पद्धतीनं वाढ होईल. आबा यावर्षीपासून आपण एक संकल्प करूया की पुढच्या वर्षीपासून तुमच्या वाढदिवसानिमित्त किंवा सर्वांच्या
काय कार्यक्रम असेल त्याच्या निमित्त आपण रक्तदान शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेऊया, जेणेकरून गरजू लोकांना याच्या माध्यमातून सेवा करण्यात येईल. मनोज दादांना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जसं आबांनी सांगितलं तसं येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मनोज दादा मंत्री असतील अशा आमच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.